नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामध्ये सिहोर मध्य प्रदेशातील राष्ट्रीय कथाकार प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन नांदगावचे आमदार सुहास कांदे व अंजुमताई कांदे यांच्या वतीनं 26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आलं। यावेळी आमदार सुहास कांदे यांनी नांदगावकरांची पूर्वजन्मीची पुण्याई असल्याने शिवमहापुराण नांदगावमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाले। त्याचबरोबर प्रदीपजी मिश्रा यांनी मधुर वाणीतून शिवभक्तांना शिवमहापुराण कथेतून असंख्य मोलाचे संदेश दिले। वाहनधारक गाडी चालवताना हॉर्न वाजवतो ते महत्त्वाचे नाही, पण तो हॉर्न ऐकतो त्याला ते महत्त्वाचे असते। तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईलचा गैरवापर करू नये, शिक्षणासाठीच वापर करावा। भगवान शिवाची मनोभावे आराधना केल्याने शंकर भगवान लवकर प्रसन्न होतात, असेही कथाकार प्रदीपजी मिश्रा यांनी यावेळी उपस्थित भाविकांना सांगितले। या शिवमहापुराण कथेच्या सांगतेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते। शिवमहापुराण कथेत भाविकांसाठी बऱ्याच मंडळांच्या वतीनं पिण्याचं पाणी वाटप, बिस्लरी बॉटल वाटप, केळी वाटप, बिस्किट, पुढे चहा, त्यानंतर महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं। या शिवमहापुराण कथेत शिवपार्वती अर्धनारेश्वराची वेशभूषा प्रतीक्षा नेमनर कचरे यांनी साकारले, तर महाबली हनुमान यांची वेशभूषा असंख्य शिवभक्त डमरू वाजवत बम बम भोले तसेच महादेवाचे नारे देत होते। या शिवमहापुराण कथेची सांगता प्रदीपजी मिश्रा यांनी बुधवार 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता केली। यावेळी 10 ते 12 लाखो शिवभक्तांचा जनसमुदाय उसळला होता। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे, येवला।